28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. याच दिवशी सकाळचा सूर्य मावळताच राजकारणातल्या एका सूर्याचं आयुष्य संपलं आणि हा सूर्य म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार. मुंबईवरून बारामतीला येत असताना काही तासांचा प्रवास, पण याच प्रवासादरम्यान बारामतीत विमानाचा अपघात झाला आणि अजितदादांसह 5 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. पण हा नक्की अपघाती मृत्यू होता की घातपात, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि आता या अपघाताबाबत रोज नवीन नवीन अपडेट समोर येत आहेत. त्यानुसार अजितदादा जिवंत आहेत अशी अफवा पसरवली जाते, तर अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता, त्याचबरोबर 50 कोटींच्या विम्यासाठी अपघात घडून आणलाय असं देखील आता समोर येतंय. म्हणूनच अजितदादांच्या मृत्यू मागे खरंच घातपात आहे का, खरंच 50 कोटींच्या विम्यासाठी अपघात घडून आणलाय का, याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि तेव्हापासूनच या प्रकरणात एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक शंका उपस्थित केल्या आहेत आणि आता या प्रकरणातील विमा रकमेचा आकडा आणि पायलटची भूमिका यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. याच कारणामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण होताना दिसतेय. अमोल मिटकरी यांनी या अपघातातील विमानाशी संबंधित VSR कंपनीवर थेट निशाणा साधलाय. मिटकरी यांच्या दाव्यानुसार VSR कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये आपल्या प्रत्येक पायलटचा तब्बल 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. या विम्याच्या अवघ्या महिन्याभरानंतरच म्हणजेच जानेवारी महिन्यात अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. एवढ्या मोठ्या रकमेचा विमा अचानक का काढण्यात आला, असा सवाल मिटकरी यांनी केलाय. याचबरोबर ज्या कंपनीच्या विमानाने अजित पवार प्रवास करत होते त्या VSR कंपनीवर मिटकरी यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे विमान वर्षभरापासून नादुरुस्त किंवा बंदी असलेल्या स्थितीत होतं. मग अजित पवारांना प्रवासासाठी तेच विमान का देण्यात आलं? प्रवासाच्या वेळी शेवटच्या क्षणी पायलट का बदलण्यात आले? विमा उतरवण्यामागे कंपनीचा काही पूर्वनियोजित कट होता का? हा केवळ अपघात नसून एक मोठा कट असू शकतो. पायलटला हिप्नोटाइज करून हे कृत्य करायला लावलं का, याचा सखोल तपास झाला पाहिजे, असं अमोल मिटकरी म्हणाले. त्याचबरोबर हा केवळ अपघात आहे की सुसाईड बॉम्ब, या अँगलने देखील तपास व्हायला हवा, अशी खळबळजनक मागणी त्यांनी केली आहे. कारण मिटकरी यांचं असं म्हणणं आहे की अनेक ठिकाणी हिप्नोटाइज करून सुसाईड बॉम्बचा वापर केला जातोय. दरम्यान अजमल कसाब याला दहशतवादी हल्ल्यांसाठी पाठवलं होतं. दुसरीकडे राजीव गांधी यांची हत्या झाली होती, त्यावेळी देखील असा प्रयत्न केला गेला होता. पायलटला हिप्नोटाइज करून पाठवलं होतं का, हा मोठा प्रश्न आहे. कारण पायलटने मेडे कॉल दिला नाही, असा संशय त्यांनी उपस्थित केला. दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी याआधीही अजित पवार यांच्या मृत्यूशी संबंधित एक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला होता. तो म्हणजे अजित पवार यांच्या विमानात 6 प्रवासी होते पण 5 मृतदेह का मिळाले? या प्रश्नामुळे अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताबाबत संशयांची धुकं अधिकच गडद झाली. या सगळ्या चर्चा सोडून अजित पवार यांच्या मृत्यूच्या तपासाची मागणी महाराष्ट्रातील राजकीय आणि नागरिक वर्गाच्या वतीने जोर धरू लागली आहे. दरम्यान या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता अमोल मिटकरी यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असली तरी मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीनंतर माजी आमदार भुयार यांच्यासह ते स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहेत. केवळ चौकशीवर न थांबता या विषयावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे 2 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी आग्रही मागणी देखील मिटकरी यांनी केली आहे. त्याचबरोबर खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा या घटनेवर शंका उपस्थित केली होती. यानुसार अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेबाबत वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजेत. विमानात 6 लोक होते, मग 5 जणांचे मृतदेह कसे मिळाले? अजित पवार यांचं विमान हवेत असतानाच 3 स्फोट झाले होते. ज्या प्रकारे अपघात झाला त्या प्रकारे त्या विमानात बॉम्ब होता का, असा सवाल खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला होता. दरम्यान यावरून रोहित पवार यांनी विमानात बॉम्ब सारखी गोष्ट असू शकते असं वक्तव्य केलंय. या सगळ्या शंकेबाबत रोहित पवार म्हणाले की सगळ्यांच्या मनात शंका आहेत, आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. हे कसं घडलं असावं याबाबत 10 तारखेला सर्व काही सांगणार आहे. आमच्या मनात अनेक शंका आहेत. बजरंग सोनवणे यांनी जे सांगितलं होतं, जसं की बॉम्ब सारख्या काही गोष्टी असू शकतात, त्याबाबत मी 10 तारखेला मुंबईमध्ये प्रेझेंटेशन देणार आहे.
अमोल मिटकरी हे दादांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत. काही गोष्टी योग्य पद्धतीने मांडत आहेत, काही विषयांच्या बाबतीत ते भावनिक आहेत. भावनिकतेच्या भरात अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. मी सीसीटीव्ही पासून सर्व गोष्टींवरती प्रेझेंटेशन मध्ये भाष्य करणार आहे. दादांनी काही जवळच्या लोकांना आणि मला काही गोष्टी सांगितलेल्या होत्या, त्यावरती मी बोलणार आहे. काही राजकीय लोक सगळे जवळचे असतात असं नाही, असं रोहित पवार म्हणाले. याचबरोबर अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर कोण विमानात बॉम्ब ठेवला म्हणतोय, कोण आत्मघाती हल्ला म्हणतोय, हा सर्व प्रकार अजितदादांच्या मृत्यूचं भांडवल करून स्वतःचं अस्तित्व ठेवण्याची तडफड असल्याचा टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी लगावलाय. दरम्यान अमोल मिटकरी याला फक्त भुंकण्यासाठी अजितदादांनी आमदार केलं होतं, त्याचं कर्तृत्व म्हणजे अजितदादांच्या चपल्या उचलणं एवढंच होतं. आता अजितदादाही राहिलेले नाहीत आणि त्याची आमदारकीही संपत आलेली असताना अस्तित्व टिकवण्यासाठी ही केविलवाणी धडपड केली जात असल्याचा टोलाही हाके यांनी लगावलाय. जर त्यांच्याकडे कुठलेही पुरावे असतील तर त्यांनी तातडीने पोलिसांना किंवा तपास यंत्रणा यांच्याकडे देणं गरजेचं आहे. नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि कोणावर विश्वास नसेल तो उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत, त्यांच्याकडे पुरावे द्यावेत. मात्र केवळ प्रसिद्धीसाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केविलवाणी धडपड करू नये अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. संजय शिरसाट म्हणाले की अजित पवारांच्या मृत्यूबाबतचे आरोप, दावे प्रतिदावे केले जात आहेत, त्याची चौकशी सुरू आहे. अजित पवार जिवंत आहेत असा दावा केला जातोय, यावर पोलिसांनी आक्षेप नोंदवायला हवा असं ते म्हणाले. अजितदादा जाण्याचं दुःख कमी आणि आरोपांच्या फैरी जास्त आहेत असंही ते म्हणाले. याबाबत सीआयडी चौकशी करत आहे, पण या सगळ्या गोष्टी समोर यायला वेळ लागेल. नंतर सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण समोर येईल असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केलाय. अजित पवार जिवंत असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत, त्याचाही शिरसाट यांनी समाचार घेतला. सोशल मीडियावर कधी काय येईल याचा भरोसा राहिलेला नाही असं ते म्हणाले. काय खरं काय खोटं याचा नेम सोशल मीडियावर राहिलेला नाही असंही त्यांनी सांगितलं. सोशल मीडियाचा लोभ जनतेला कन्फ्यूज करतोय. अजित पवारांच्या मृत्यूबाबत सर्व खुलासा झालेला आहे, त्यांची अंत्ययात्रा झाली आहे. अजित पवार यांचं स्मारक बसवण्याचं काम सुरू झालंय, त्यात ते जिवंत आहेत अशा बातम्या कन्फ्यूज करतायत. या चर्चा थांबल्या पाहिजेत असं ते म्हणाले. दरम्यान अजितदादांच्या निधनानंतर अनेक नेते वेगवेगळी वक्तव्य करत असतानाच संजय राऊत मात्र भाजपला लक्ष्य करतायत. अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी एका बाजूला तांत्रिक तपासाचे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे राऊतांसारखे नेते थेट घातपाताचे आरोप करतायत. आता या आरोपांना भाजप काय उत्तर देणार? 10 आणि 12 फेब्रुवारीला होणारे खुलासे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता भूकंप घडवणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. एकंदरीतच काय तर सतत वाढत असलेल्या संशयामुळे आता अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर सरकारनं अधिक गंभीरतेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणी विविध पातळ्यांवर तपास सुरू आहेतच, पण तरीही त्यांचे परिणामकारक निष्कर्ष किती लवकर समोर येतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. अजित पवार यांचं निधन केवळ एक राजकीय शोकसंचार नाही, तर त्यांच्या सभोवताली निर्माण झालेल्या या शंकेच्या वातावरणामुळे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात एक मोठा गोंधळ उभा राहिलाय. त्या संदर्भात येणाऱ्या दाव्यांना अधिक प्रगल्भ तपासाची आवश्यकता असल्याचं या सर्व चर्चांमधून स्पष्ट होतं. बाकी तुम्हाला काय वाटतं? दादांचा मृत्यू खरंच घातपात आहे का, की हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असावा? याबद्दलची तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.